मान्यवर अतिथींचं अगदी एक मिनिटामध्ये या विचारपीठाकडे आगमन होत आहे ते अपुल्या येणे भाग स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। कुमकुम तिलक ही आपली संस्कृती आहे। अक्षुदे ताटाची हातात मान आहे। ही मांडव पूजा दीप प्रज्वलन आणि हारार्पणाने होत असतो। आजच्या अध्यक्ष माननीय श्री रामदास शेळके साहेब तहसीलदार वरुण, माननीय श्री कुशल ही अनंत धरुणी चक्र सावली बाय भूमीच्या शिरी सुंदर फुलहार तयार होतो आणि माणसांना माणसं जोडत गेलं की सुंदर माणुसकीचं नातं तयार होत आहे। मातृभूमीवरील उत्कट ज्वलंत निष्ठा हा स्वतंत्र गौरव संपन्न राष्ट्रजीवाचा प्राण आहे। आपण भारतीय तर मातृभूमीवरील अत्यंत उदात्त दही प्रेमाचे वारस आहोत। प्रत्येक भारतीयांच्या वरुण वासियांच्या अंतःकरणातील पवित्र स्फुल्लिंग आज प्रज्वलित होते। या सर्व जगाला एकत्र होऊन एक प्रचंड यज्ञकुंड रचते। मातृभूमीवर आजवर झालेली सर्व आक्रमणे या अखंड सुस्थितीमध्ये सुप्रतिष्ठित करण्याचा स्वप्न साकार हो। दीप ज्योती परब्रह्म, दीप ज्योती जनार्दन, दीप ज्योती हरतुरे पाप, दीप ज्योती नमस्ते। दीप म्हटला की माणसातील माणूस शोधायला, शोधलेला माणूस जोडायला, जोडलेला माणूस जपायला शिकवतो हा दीप। आत्मज्योत न्हायला, प्रकाश गीत गायला, वेड्या आवाजसाठी दीप स्तंभ व्हायला शिकवतो हा दीप। अंधारल्या मनाला उजळून करा दिव्याने, संकल्प जीवनाचे करुणी पुन्हा नव्याने। कार्यक्रमाध्यक्ष डॉक्टर मान्यवर अतिथींच्या शुभस्ते दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन झालेलं आहे। हीच आमची प्रार्थना आणि हीच आमची मागणी, माणसाने माणसा दोष सारे संपुदे, कृपा विलासी आदुष्ट बसे, देव रूप हो तुम्ही आमचे, त्या सदैव आशीष प्रेमाची फुले आम्ही ज्ञानवंता सदा पूजिले, मिळो आयुरारोग्य अभ्यागता, चला पाहुण्यांचे करू स्वागता। कुणी शब्द गंगा इथे वाहिली, कुणी ज्ञान रत्ने इथे अर्पिली, इथे अक्षरांना मिळो सार्थका, चला पाहुण्यांचे करू स्वागता, चला पाहुण्यांचे करू स्वागता। विशेष अतिथी मार्गदर्शक माननीय श्री रामदासजी शेळके साहेब तहसीलदार वरुण हे आपलं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। माननीय श्री कुशलजी पिल्लारे गटविकास अधिकारी पंचायत समितीवरून हे आपलं अतिथीचं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय मुख्य वक्ते प्राध्यापक श्री अरविंदजी तट्टे हे आपलं स्थान स्वीकारतील। माननीय श्री विनोद गाडे गट शिक्षणाधिकारी पंचायत समितीवरून, माननीय श्री गजाननजी भोयर मुख्याधिकारी नगर परिषदवरून, माननीय श्री अर्जुनजी ठोसर साहेब पोलीस निरीक्षक, माननीय श्री विजय आडेसर प्राचार्य माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय वरुण, माननीय डॉक्टर डी.बी. हांडे साहेब प्राचार्य सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरुण, माननीय श्री राम पांडे सर क्रीडापटू प्रतिनिधी, माननीय श्री संजयजी खासबागे लोकमतचे पत्रकार, माननीय श्री पंकजजी चव्हाण नायब तहसीलदार वरुण, माननीय श्री अजय देशपांडे प्राचार्य, माननीय श्री योगेशजी बर्डिया, माननीय तारकेश्वरी सायर मॅडम, श्री इंगडे साहेब, अंकुशजी शिंगारवाडे, डॉक्टर परीक्षित रामपुरे, सर्वच मान्यवर अतिथींचं हार्दिक स्वागत करतो। आणि
मुख्य अतिथी माननीय श्री रामदासजी शेळके साहेब तहसीलदार वरून यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन श्री निलेश गायके सर स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. निलेश गायके सर टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. माननीय श्री तुषारजी पिल्लारकर गटविकास अधिकारी संघ समितीवरून यांचे स्वागत श्री विजय आडे सर प्राचार्य स्वर्गीय माणिकलालजी गांधी जागृती विद्यालयावरून हे स्वागत करतील अशी सरांना विनंती करतो. माननीय श्री पंकजजी चव्हाण नायब तहसीलदार तहसील कार्यालयावरून यांचं स्वागत श्री सचिनजी गणोरकर सर करतील अशी त्यांना विनंती करतो. माननीय प्राध्यापक अरविंद तक्ते सर मुख्य वक्ते यांचं स्वागत श्री पी व्ही फरकाडे सर करतील अशी त्यांना विनंती करतो. फरकाडे सर कृपया त्वरित या. माननीय डॉक्टर देवनी हंडे साहेब प्राचार्य सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरून यांचं स्वागत श्री कराडी सर तुषार कराडी सर ही करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तुषार कराडी सर. श्री दारोकर सर कराडी सर दारोकर सर. श्री अशोक खापरे सर साहेबांचं स्वागत करतील. श्री विजयजी आडे साहेब प्राचार्य यांचं स्वागत दारोकर सर करतील. कराडे सर तुषार कराडे कंफास. माननीय श्री रामपांडे यांचं स्वागत सुनील विखे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री संजयजी खासबागे पत्रकार लोकमतचे प्रतिनिधी आहेत त्यांचं स्वागत श्री सुनील विखे. हां है ना विजय आडे सरांचं स्वागत करा. चला लोकमत हां आपण विजयजी आडे साहेबांचं स्वागत करावं. सुरेश दिवटे सर. ज्या प्रशासन अधिकारी आहेत आदरणीय मीरा राठोड मॅडम यांचं स्वागत श्री कडू सर करतील. कडू सर हो कडू सर. अशोक खापरे सर या खास. त्यानंतर डॉक्टर मीनाताई बंदे मॅडमचं स्वागत. आणि चौधरी मॅडमचं स्वागत या. श्री गरोरकर सरांचं स्वागत आमचे खापरे सर करतील. देशपांडे सरांचं स्वागत प्रवीण बहुरुपी या सर. प्रवीण बहुरुपी सर देशपांडे सरांचं स्वागत. आणि आमचे शिक्षण विभागाचे बोडके सर यांचं स्वागत पण खापरे सर करतील अशी त्यांना विनंती करतो. हो बोडके सरांचं स्वागत. देशपांडे सरांचं स्वागत प्रवीण बहुरुपी. ठीक आहे सर. खापरे सर करतील या. वेळेला फार महत्त्व आहे. धन्यवाद. आकाशात एक तारा आपला असावा. सॉरी वासनिक सर यांचं स्वागत आमचे फरकाडे सर करतील. फरकाडे सर धन्यवाद. पुनश्च एकदा हां डॉक्टर मीनाताई बंदे मॅडम धन्यवाद. पुनश्च एकदा या विचारपीठावरील सर्वांचं स्वागत मी शब्दसमरांनी करतो. आकाशात एक तारा आपला असावा. मिटलेले डोळे उघडता चमकून दिसावा. एक छोटीशी दुनिया आपली असावी. तेथे तुमच्यासारखी प्राध्यापक प्राचार्य शिक्षक आणि विद्यार्थी बंधू भगिनी असावी. मी तुमचे सुद्धा हार्दिक स्वागत करतो. प्रगतीचे युगात संस्काराला स्थान ज्ञानाच्या विश्वात देशभक्तीला मान आणि कार्यक्रमाचे प्रारंभी व्हावे प्रास्ताविकांचे ज्ञान. प्रास्ताविक सादर करण्याकरता मी निमंत्रित करतो विशेष अतिथी आपले मार्गदर्शक माननीय श्री रामदासजी शेळके साहेब तहसीलदार वरून साहेब प्रास्ताविक करतील.
गीताच्या या वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त इथे जमलेले आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गटविकास अधिकारी पिलारे साहेब, त्याचप्रमाणे इथे जमलेले सर्व वरुड शहरातील शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, त्यांचे शिक्षक, तसेच आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख वक्ते अरविंद कट्टे साहेब, आमचे नायब तहसीलदार पंकज चव्हाण साहेब आणि या ठिकाणी जमलेले सर्व पत्रकार, सर्व शाळातील शिक्षक, सर्व विद्यार्थी. तर 7 नोव्हेंबर आजचा दिवस आहे. 7 नोव्हेंबर 1975 रोजी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आपल्या आनंदमठ कादंबरीसाठी हे जे वंदे मातरम गीत लिहिले होते त्याला आज 150 वर्ष पूर्ण आहे. तर त्यानिमित्ताने मिनिस्ट्री ऑफ कल्चर म्हणजे आपलं केंद्र सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय यांनी संपूर्ण भारतभर प्रत्येक जिल्हास्तर राज्यस्तरापासून जिल्हास्तरापासून तालुका स्तरापर्यंत आजच्या दिवशी बरोबर 9:50 ते 9:55 या वेळामध्ये वंदे मातरम गीताचा जे संपूर्ण गीत आहे याचा समूह गाण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरावरती माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केलेली आहे. त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी महोदय आहेत. त्याचप्रमाणे तालुका स्तरावरती देखील तालुकास्तरीय कमिटी स्थापन केलेली आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार असतात आणि याचे सचिव जे आहेत ते ITI कॉलेजचे प्राचार्य असतात. तर या ठिकाणी या समितीकडून आणि ह्या सर्व शाळा महाविद्यालयांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर या कार्यक्रमाचे मूळ 4 टप्पे आहेत. म्हणजे आज आपला हा टप्पा पहिला सुरू होत आहे. पहिला टप्पा आपला 7 ते 14 नोव्हेंबर 25 या रोजी असणार आहे. दुसरा टप्पा जो सुरू होणार आहे तो 19 नोव्हेंबर 25 ते 26 जानेवारीपर्यंत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 7 ते 15 ऑगस्ट 2026 आणि समारोप जो आहे तो 1 ते 7 नोव्हेंबर 26 हा 4था टप्पा असणार आहे. तर या 4ही टप्प्यामध्ये कोणकोणते कार्यक्रम घ्यायचे आहेत, कुणी घ्यायचे आहेत हे सर्व आपल्याला शासनाने ठरवून दिलेलं आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या सर्व शाळा आणि महाविद्यालय यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. तर या पहिल्या टप्प्यामध्ये समजा वंदे मातरम या गीताचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शाळामध्ये वंदे मातरम समर्पित विशेष सभा आयोजित करणे, निबंध स्पर्धा घेणे, वादविवाद स्पर्धा घेणे, पोस्टर तयार करणे या प्रकारचे उपक्रम राबवायचे आहेत. याच्यामध्ये आजपासून सुरू होणार आहे तर तुम्हाला 14 नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळांमध्ये असे विविध प्रकारच्या स्पर्धा आणि कार्यक्रम घेऊन हे सर्व आपल्याला एक त्यांचं वेबसाईट पोर्टल दिलेलं आहे वंदे मातरम 150.in या पोर्टलवरती हे सर्व व्हिडिओ अपलोड करायचे आहे. त्याचप्रमाणे फक्त शाळा महाविद्यालयच नाहीत तर शहरातील कोणतेही नागरिक कुठल्याही सामूहिक ठिकाणी याचं सामूहिक गायन करू शकतात. तसेच एकटा नागरिक जरी असेल तर त्या पोर्टलवरती त्यासाठी कॅराओके देखील दिलेले आहेत. तेही या गीताचे गायन करून त्याचे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. अशा प्रकारे आजपासून एक कार्यक्रम सुरू होणार आहेत. तर ह्या सर्व कार्यक्रमांमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका आपल्या शाळा महाविद्यालयांची आहे. तर मला याची पूर्ण जास्वती आहे. त्या सर्वांचा सहभाग याच्यामध्ये स्वयंस्फूर्त राहणार आहे आणि यापुढचे कार्यक्रम सर्व घेतील. तर यापुढचा कार्यक्रम सुरू होईल. धन्यवाद. धन्यवाद सर. माननीय तहसीलदार श्री रामदासजी शेळके साहेबांनी प्रास्ताविकामधून आजच्या दिनाचं महत्त्व विशद केलेलं आहे. यानंतर जो महत्त्वाचा कार्यक्रम आहे वंदे मातरम या गीताची 150 वर्ष आणि भारत मातेच्या स्तुतीचा गौरव दिन. पहिल्यांदा हे सामूहिक गान होईल. सर्वजण आपापल्या जागेवर उभे राहतील. सर्वजण आपापल्या जागेवर उभे राहतील. 49 बरोबर झालेले आहे. वंदे मातरम वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्य श्यामलां मातरं वंदे मातरं शुभ्रज्योत्स्ना
की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. एक साथ विश्राम. सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होतील. विद्यार्थी बंधू भगिनींचे हार्दिक स्वागत करतो. यानंतर नाटिका सादर होईल. सादरीकरण डॉक्टर अंडेसाहेब, डॉक्टर मनोहरजी अंडेसाहेब या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत आणि श्री शशिकांतजी बेलसरे साहेब या संस्थेचे सन्माननीय संचालक आहेत. कृपया विचारपीठावर येतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आपल्यासमोर लघु नाटिका सादरीकरण होईल आणि या लघु नाटिकेतील जे आमचे बाल कलाकार आहेत या शाळेतील विद्यार्थी राधिका बेले, चेतन उपासे, सात्विक निंबाडकर, आनंदी कडू, माही माकोडे, अनुष्का वाघ, प्रियंका शेटिये, प्रेरणा पांचाळे, रिद्धी गुलाणे, यशस्वी काळे, अनुराग बोबडे, कैवल्य सुपले, आनंदी हाडे, पूर्वा भोपडे, खुशी काळे, सेजल कावलकर आणि व्यवस्थापन आहे श्री चैतन्य बोंडे सर आणि सुनील उईके सर. माननीय श्री मनोहरजी अंडे साहेबांचं स्वागत श्री आमचे देशपांडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर मनोहरजी अंडे साहेब सोबतच शशिकांतजी बेलसरे साहेब यांचं स्वागत श्री आडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. बेलसरे साहेबांचं स्वागत आणि आमचे धनराज टिक्कर सर आहे यांचं स्वागत आमचे अशोक ठाकरे सर. यानंतर लघु नाटिका आपल्यासमोर सादर होईल. सर्व बाल कलाकार या विचारपीठावर येतील. राधिका बेले, चेतन उपासे, सात्विक निंबाडकर, आनंदी कडू, माही माकोडे, अनुष्का वाघ, प्रियंका शेटिये, प्रेरणा पांचाळे, रिद्धी गुल्हाणे, यशस्वी काळे, अनुराग बोबडे, कैवल्य सुपले, आनंदी हाडे, पूर्वा भोपडे, खुशी काळे, सेजल कावलकर आणि व्यवस्थापक आहे श्री चैतन्य बोंडे सर, उईके सर. कृपया विचारपीठावर येतील. APJ अब्दुल कलाम साहेबांनी म्हटलेलं आहे, उद्याचा भारत हा शाळामधून शिकत आहे. उद्याच्या भारताला बळकटी देण्यासाठी एक पाऊल जिद्दीचे, ध्यासाचे, शिखरावरती झेपावणाऱ्या अगम्य पंखाचे, एक पाऊल तेजाचे, बालशक्तीला दिशा देण्याचे. साने गुरुजींनी म्हटलेलं आहे, मुलं ही देवाघरची फुलं आहेत. ती पवित्र आहेत, ती पवित्रच राहिली पाहिजे. त्यांना अनितीची जणबट, पंथ पक्षाचा वारा आणि गरिबी श्रीमंतीच्या वादाची झळ लागू देता कामा नये. तरच येथे देवांचं राज्य निर्माण होईल. अतिशय आनंदाचा सोहळा आपल्या वरुड नगरीमध्ये स्वर्गीय माणिकलालजी गांधी जागृत विद्यालयाच्या या सुंदर अशा परिसरामध्ये संपन्न होत आहे. वंदे मातरम. या सर्व कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय श्री रामदासजी शेडके साहेब तहसीलदार वरून, माननीय श्री खुशालजी पिल्लारे साहेब गटविकास अधिकारी पंचायत समितीवरून, माननीय प्राचार्य फुटाणे साहेब औद्योगिक प्रशिक्षण संस्थावरून. या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनात हा सुंदर सोहळा आणि या शाळेचे कर्तव्यदक्ष प्राचार्य मुख्याध्यापक आदरणीय श्री विजयराव आडे सर या सर्वांच्या सहकार्याने आणि तुम्हा सर्व मंडळींच्या सहकार्याने हा संपन्न होत आहे सुंदर असा राष्ट्रीय सोहळा. कवयित्री शांता शेडके यांच्या कवितेमध्ये दोन शब्द सारखेच आले. एक आला आभाळ आणि दुसरा शब्द आला आकाश. ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ प्रवीण दवले त्यांच्याकडे गेले आणि सहज पुस्तकेमधील कविता पाहत असताना प्रवीण दवले यांनी म्हटलं, ताई दोन्ही शब्द सारख्याच अर्थाचे आहे, आकाश आणि आभाळ. आपण वर यावं. बेले आकाश, बरं ठीक आहे, आकाश आणि आभाळ. तेव्हा विनम्रपणे शांता शेडके कवयित्री आणि प्रवीण दवलेंना म्हटलं, प्रवीण तू चुकतोय. अरे निरभ्र असतं ते आकाश असतं आणि भरून आलेलं ते आभाळ असतं. हा सुंदर हा स्वर्गीय माणिकलालजी गांधी जागृत विद्यालयाचा सुंदर असा परिसर मान्यवरांच्या उपस्थितीत आणि सर्वांच्या सहकार्याने. धन्यवाद. पुनश्च सर्व विद्यार्थी आपण मान्यवरांकरता टाळ्या वाजूया. मला माहीत आहे आजच्या कार्यक्रमाचा आनंद सूर्य देवतेला सुद्धा झालेला आहे.
आपल्या स्वार्थासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या भाषेसाठी लढले असते तर हा भारत स्वतंत्र झाला असता का? ती बरोबर. टिळक आणि सावरकरांनी फक्त महाराष्ट्रच बघितला असता. गांधींनी गुजरात, सुभाषचंद्रांनी बंगाल आणि भगतसिंगने पंजाब. आणि जर त्यावेळेला तुम्ही असता तर एकाच्या जागी शेकडो पाकिस्तान आणि बांगलादेश तयार झाले असते. पण सुदैवाने तेव्हा भारत देशाला बांधून ठेवलं एका मंत्राने. होय, एका मंत्राने. तुम्हाला देश हवाय की देशाचे तुकडे? आम्हाला आमचा देश हवाय. हो ना, मग बघा देशप्रेम काय असतं ते, देशासाठी त्याग करणं म्हणजे काय असतं ते. आणि तो मंत्र कोणता होता ते सुद्धा. काळोख्या रात्री गणेश खिंडीच्या निर्जन रस्त्यावर आंबेडकर बंधू बंदूक आणि तलवारी तिघेही तरडे बाण, तिघांचीही लग्न झालेली, दोघांना तर मुलं बाळ आहे. आज आपल्या मुला बायकांना घरी सोडून आपल्या जीवाचं काम करून त्या शब्दांची ते वाट बघत आहे. कोणत्या आधारे? अगदी मरणाला भेटून. कोर्टाच्या आवारात फिरतंय एक कोवळं मूल, विकलांग, ज्याचा हात जन्मापासूनच विरचित आहे. या हाताला एकासाठी टाचणीही उचलू शकत नाही, पण आज त्याच हाताला बांधली वजनदार वस्तू. वंदे मातरम! लंडन मध्ये
डोंट टच. माझ्या पोटाची इस्त्री खराब होईल. कुटुंबांनी बदलला जिंकल्याने ही संस्था त्या मंत्रातून बंगालमधील एक मुलगा फासावर जाण्याआधी त्याच्या आईसमोर उभा आहे. आता माझं कसं होणार? एकटे मी निघू. तुम्ही मला सोडून जाणार? आई, हे फक्त तुझा नाही आहे. माझी दुसरी आई भारत माता, त्या भारत मातेचा विचार करतो. आई फक्त एकदा परवानगी दे. तो असा जाईल आणि असा फिरून परत येईल. तसं तसंच हातावर जाईल. सारं जग बघत राहील. 10 महिने 10 दिवसानंतर मावशीच्या पोटी जन्म घेईल. तेव्हा बघ. आणि तुम्हाला ओळखू शकले नाही ना तर माझ्या गळ्याकडे बघ. तुला हाताचं भय दिसत तेव्हा ओळख. होय, मीच तुझा खुदीराम आहे. वंदे मातरम. कुठून कमावून घेतलं वादाचं काळीच त्या मंत्रातून वंदे मातरम. हा मंत्र आपल्या सर्व भारतीयांना तेव्हाही एकत्र बांधून ठेवत होता आणि आताही. अगदी खरं. या मंत्राच्या जन्माची गोष्ट मजेदार आहे. ऐकायची आहे का? हा काळ आहे तेव्हाचा, जेव्हा ब्रिटिशांची राजधानी होती कलकत्ता. कुठल्या एका लेखकाने एक कादंबरी लिहिली. त्याचं नाव होतं आनंदवाडी. आणि त्या लेखकाने ती कादंबरी वाचून दाखवण्यासाठी आपल्या सगळ्या मित्रांना बोलवलं होतं. एक एक पात्र अगदी डोळ्यासमोर करायचं आणि शेवटचा भन्नाटाच होता. पण एक गोष्ट जरा सांगायची होती. हो हो बोला ना. काय म्हणजे कादंबरी मस्त आहे. मी तर म्हणतो बंगाली भाषेतली सर्वोत्तम कादंबरी होईल. पण त्यात ते गीत आहे ना ते जरा खटकत आहे. ते गीत आहे ना ते म्हणजे असं घुसळतं वाटतं. हे काढून टाका. म्हणजे काय मुद्दामून देशाला उद्देशून बोलतं असं वाटतं. बघा म्हणजे इंग्रज अक्षर आणि गीता गीता मजा जाते. गीत काढून टाका. ठीक आहे, मी विचार करेल. हा, पण तुम्ही एवढा वेळ घेऊन इथे आलात आणि अमूल्य जे मला मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. काय म्हणाला? हे गीत देशासाठी लिहिलंय असं वाटतंय? अरे मग वाटणारच ना. पण हे गीत देशासाठी लिहिलंय. अरे हे इंग्रजच काय तर अख्ख्या जगाने जरी बंदी घातली ना तरी हे गीत या कादंबरीमध्ये छापणारच. आणि येणाऱ्या युगामध्ये हे एक प्रेरणा बनून राहील. एक मंत्र. वंदे मातरम. हा आहे बंकिमचंद्र चटर्जी यांच्या लेखणीतून आलेला मंत्र. कोणत्याही धर्माला नाही तर भारत मातेला वंदन करणारा हा मंत्र वंदे मातरम. हो, पण अर्थात मग संपूर्ण वंदे मातरम का शिकवत नाही? अरे त्या नाद्यांनी डोंगर आहे. आणि आम्ही त्याला वंदन करत नाही. आम्ही. हो का? मला एक गोष्ट सांगा. आपण आपल्या आईच्या पाया पडताना फक्त तिच्या पायालाच नमन करतो का? नाही, तिच्या संपूर्ण अस्तित्वाला वंदन करतो आपण. आणि हा मंत्र भारत मातेचं अस्तित्व मानतो. बंकिमजी म्हणतात सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम. या भूमीवर नद्या वाहतात. त्यांनी शेतात हिरवीगार होतात. सस्य श्यामलाम मातरम. हिरव्यागार शेतांनी पिकांनी दवरलेली अशी आपली आई. वंदे मातरम. वंदे मातरम. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी. चांदण्याचे भरले आनंदाने झाले माझ्या देशातली हिरा. फुल्ल कुसुमिता ध्रुवतर शोभेने. झाडं पानं फुलांनी सजलेली तरी अशा या भूमीला माझा प्रणाम. वंदे मातरम.
चिडेल. ही आई हसतमुख आहे, ती गोड बोलते. सुखराम मरताम मातरम. ती सूट देते, आशीर्वाद देते. वंदे मातरम, वंदे मातरम. पण पुढच्या वेळी आहे का? ऐका. सप्तकोटी कंठ कल कल निनाद कराले, द्विसप्तकोटी भुजधुत खर कर वाले, अबला के नमा ऐक बरे बहुबल धारी नमामि तारिणी रिपुदन वारिणी मातरम वंदे मातरम, वंदे मातरम. देवाच्या 7 कोटी लोकांच्या 7 कोटी जनतेच्या मुखातून आलेला हा मंत्र आणि त्यांच्या 14 कोटी हातात शस्त्र असताना कोणाची हिंमत आहे आपल्या भारत मातेला आपला म्हणायची? वंदे मातरम, वंदे मातरम. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही विधी, तुम्ही मर्म. तोमाही प्राण हा शरीरे, बाहुते तुम्ही मा शक्ती, हृदये तुम्ही मा भक्ती. तोमारई प्रतिमा घरी, मंदिरे मंदिरे, मातरम वंदे मातरम. तू विद्या आहेस, तूच धर्म आहेस, तू प्राणी आहेस आणि शरीरही. तुझी बुद्धी प्रत्येक मंदिरात आहे माते. वंदे मातरम, वंदे मातरम. त्वमती दुर्गा दश प्रकरणधारी, कमला कमलदल विहारे, वाणी विद्यादायी. नमामि त्वां नमामि कमलां, अमलां अतुलां शुभलां सुफलां मातरम्. तू दुर्गा आहेस, तूच लक्ष्मी, तूच सरस्वती आणि या चराचरातही तूच आहेस माते. वंदे मातरम, वंदे मातरम. वंदे मातरम या गीताला या वर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणूनच हे वर्ष आपण वंदे मातरम 7 शताब्दी वर्ष म्हणून साजरा करतोय. अखंड भारताला एकसंध करणारा हा मंत्र हा केवळ मंत्रच नाही तर आजच्याही काळाची गरज आहे. देशासाठी, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, आपलं वैविध्य जपून विविधतेतील एकता जपण्यासाठी आपण एकत्र येऊया. या आपण सारे हा मंत्र पुन्हा एकदा म्हणूया. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. अतिशय नाट्यीकरण या आमच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं आहे. प्रसिद्ध बंगाली लेखक साहित्यिक कवी बंकिमचंद्र चटर्जी यांनी हे गीत लिहिलेलं आहे आणि बंगाली साहित्यात त्यांना साहित्य सम्राट सुद्धा म्हटलं जातं. गीत आणि संगीत याबद्दल असं म्हटलेलं आहे, संगीत हे मानवी जीवनाचं दुःख नाहीसं करणारं साधन आहे. संगीत हे मानवी जीवनाचा आधार आहे. संगीत हे असाध्य रोग साध्य करणारं गुणकारी औषध आहे. त्याला आत्मसात करा. कोणी एक कवी म्हणतो, जे स्वर्गीय सुख देण्याचं सामर्थ्य संगीत सरितेत आहे ते गंगेतही नाही अथवा सरस्वतीमध्येही नाही. अतिशय धन्यवाद आडे सरांचं आणि त्यांच्या टीमचं. अगदी 2 दिवसामध्ये आम्ही हे नाट्यीकरण नाटिका दिली आणि सादर केलेली आहे. असं म्हणतात, राष्ट्रसंतांनी म्हटलेल्या मुलांना शिकवाव्या नाना कला, चापल्य ध्येय निष्ठादी सकळा, गावाची सांभाळू शकेल अपुला, ऐसे शिक्षण द्यावे सर्व मुलं विद्यार्थी टाळ्या वाजवा. या चमककरता उद्याचा भारत हा शाळामध्ये शिकत आहे आणि शाळा ही समाजाची प्रतिकृती आहे. धन्यवाद. यानंतर आजचे प्रमुख वक्ते प्राध्यापक अरविंद माणिकरावजी तट्टे, महिला पावडे महिला महाविद्यालय वरून हे या प्रसंगी मातरम गीताचे रचयिता बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, भारत माता भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या ज्ञात अज्ञात अशा सर्व स्वातंत्र्यवीर महापुरुषांना विनम्र अभिवादन, त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष वरून स्थानापन्न असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व अतिथीगण, आदरणीय मंच,
विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. सर्वप्रथम वंदे मातरम या गीताची स्थापना का झाली याच्याकडे आपण वळूया. कारण या देशामध्ये हजारो वर्षापासून, म्हणजे जवळपास 1000 वर्षापासून आपण गुलामीमध्ये होतो. अनेक आक्रमणकारी या देशावर आक्रमण करायचे. इंग्रजही त्याच्यामध्ये आले, ईस्ट इंडिया कंपनी आली म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. आणि ते आपल्या भारतीय लोकांना अतिशय दुय्यम दर्जाची वागणूक द्यायचे. एक वेळा बंकिमचंद्र चट्टोपाध्याय एका रेल्वे स्टेशनवर उभे असताना एक इंग्रज अधिकारी भारतीयांबद्दल अतिशय वाईट बोलला आणि ती गोष्ट त्यांना खूप लागली. त्यांना वाटलं की मी या भारत भूमीचा नागरिक असून माझ्या देशाचा हे गोरे लोक अपमान करत आहे. आपण त्यावेळेस गुलामीमध्ये होतो, आपल्यावर राज्य करत आहे. आणि त्याच्यातूनच ते साहित्यिक होते. आनंद मठ नावाची एक कादंबरी त्यांनी लिहिली, ज्याच्यामध्ये इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये संन्याशांनी बंड केलेला आहे. आणि त्याच्यातून त्या कादंबरीमध्ये वंदे मातरम हे गीत पहिल्यांदा प्रसिद्ध झालं. आणि 1905 पासून भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा बीज मंत्र बनलं वंदे मातरम. ज्यांनी जनगण मन लिहिलेलं आहे रवींद्रनाथजी टागोर. माहित आहे तुम्हाला कोण लिहिलेलं आहे जनगण मन? रवींद्रनाथ टागोरांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये हे वंदे मातरम गीत गायलेलं आहे. आणि याच्यानंतर अनेक महापुरुष, नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, सगळे या लोक या मंत्रानं भारावून गेलेले होते. आणि या मंत्रामुळे काय झालं, पुऱ्या देशामध्ये एक देशभक्तीची लहर निर्माण झाली. आणि त्या देशभक्तीतून, त्या लहरीमधून इंग्रजी सत्तेला हादरे बसायला लागले. आणि 15 ऑगस्ट 1947 मध्ये आपला देश स्वतंत्र झाला. आणि 24 जानेवारी 1950 मध्ये जनगण मन हे राष्ट्रगीत म्हणून आणि वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून आपल्या संविधान सभेने त्याला मान्यता दिलेली आहे. मग देश तर स्वतंत्र झाला. आपल्याला त्याचं मोल नाही आहे, महत्व नाही आहे, कारण आपली पिढी ही स्वातंत्र्यानंतरच्या काळात जन्माला आली. पण हे जे आज स्वातंत्र्य आहे, मी जे आज इथं भाषण करत आहे किंवा तुम्ही मुक्त वातावरणामध्ये देशामध्ये वावरत आहे, याचं श्रेय हजारो लाखो स्वातंत्र्यवीरांना आहे मित्रांनो. आणि त्यांच्यामध्ये चेतना निर्माण करण्याचं काम वंदे मातरम या मंत्रानं केलेलं आहे. देश स्वतंत्र झाला. त्यानंतर देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी या देशामध्ये 500च्या वर संस्थानं होते, राजे होते, वेगवेगळे राजे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये. आणि प्रत्येक राज्यामध्ये असं वाटायचं का मी काही त्याच्यापेक्षा कमी नाही आहे, माझा स्वतःचा देश असला पाहिजे. 500 देश झाले असते, पण सरदार वल्लभभाई पटेल यांनी सगळ्यांना एक संघ, आज जो भारताचा नकाशा आहे ते सगळे संस्थानं विलीन केले आणि एक भारत देश निर्माण झाला. आणि आज आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. आपल्याला स्वातंत्र्य तर मिळालं, पण हे स्वातंत्र्य आपल्याला टिकवून ठेवायचं आहे. आणि 26 जानेवारी 1949 पासून आपलं भारतीय संविधान लागू झालं. जे भारतीय संविधान आपल्याला हे शिकवते की सर्वप्रथम आपण कोण आहोत? भारतीय आहोत. आपलं आपल्या देशावर प्रेम असलं पाहिजे. मातृभूमीला आपण वंदन केलं पाहिजे. मला सांगा मित्रांनो, आज आपण तुम्ही जे बसलेले आहे, मी जे उभा आहे, कशावर उभा आहे? जमिनीवर उभा आहे, म्हणजे मातृभूमीवर उभा आहे. आपला बेस आहे, ते फाउंडेशन आहे, तिला आपण नमन केलं पाहिजे. या मातीमधून, याच्यामधून कितीतरी पोषण होते. आज जे आपण अन्न ग्रहण करतो ते या मातीमधूनच होते. आणि आपली तर संस्कृती अशी आहे, जननी जन्मभूमी स्वर्ग दीपा करियेसी. म्हणजे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आपली आई आणि आपली मातृभूमी ह्या स्वर्गापेक्षाही महान आहे. तर आज आपल्या खांद्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी काय आहे की आपलं आचरण हे भारतीय संविधानाने जे आपल्याला ठरवून दिलेले निकष आहे, एक भारताचा नागरिक म्हणून आपण त्याच्या पद्धतीनं वागलो पाहिजे. भविष्यात तुमच्यातले अनेक विद्यार्थी अभियंते होतील, अनेक लोक डॉक्टर होतील, काही लोक सायंटिस्ट होतील, काही वकील होतील.
तर या सर्वांनी समाजामध्ये आपली भूमिका निभवताना देशाला समोर ठेवून नेशन फर्स्ट या भावनेनं काम केलं पाहिजे. सत्ता, पद, पैसा हे मिळवण्यासाठी आपलं हे नसलं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं आपण वंदे मातरम हे जे बीज मंत्र आहे याचा अर्थ समजून घेऊ. मित्रांनो, जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. या प्रसंगी मी तुम्हाला एवढंच सांगतो की आता जे इथं लघुनाटिका सादर केलेली आहे, या लघुनाटिकेमध्ये वंदे मातरम गीताचा अर्थ सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे. अतिशय सुंदर असं आयोजन झालेलं आहे. पण आपण हा मंत्र आपल्या हृदयामध्ये कोरला पाहिजे आणि आपण आपलं जीवन गठीत करत असताना त्या मंत्रानुसार वागलं पाहिजे. नेशन फर्स्ट, देश प्रथम, म्हणजे कुठलीही आपली कृती ही देशाला समर्पित असली पाहिजे. देशाच्या कल्याणासाठी आपण काम केलं पाहिजे. स्वतःला बाजूला ठेवलं पाहिजे. पहिले आपण देशाचा विचार केला पाहिजे. हेच आपल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना अपेक्षित होतं आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, भारताला जर महासत्ता बनवायचं असेल तर त्या अनुषंगाने आपण काम केलं पाहिजे. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक संविधान सभेमध्ये भाषण दिलेलं आहे, लोकशाहीचे संवर्धन, मेंटेनिंग डेमोक्रेसी. तर त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की ठीक आहे, आपण इंग्रजांच्या गुलामगिरीत होतो, पारतंत्र्यात होतो, तेव्हा आंदोलन करणे, सविनय कायदेभंग, सत्याग्रह हे त्या काळातले, स्वातंत्र्य काळातले सगळे हत्यार होते इंग्रजांच्या विरोधात आंदोलन करण्याचे. पण आज आपण स्वतंत्र झालेलो आहे, तर आज आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की आपण आपलं वर्तन संविधानानुसार ठेवलं पाहिजे. डॉक्टर आंबेडकर त्याच्यामध्ये म्हणतात, इफ यू वॉन्ट टू अचीव युअर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह वी मस्ट फॉलो द कॉन्स्टिट्युशनल वेज. आपल्या संविधानामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला खूप मोठा अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून आपण आपले आर्थिक सामाजिक उद्दिष्टे मिळवू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला कायदेभंग करण्याची गरज नाही. आणि असं जर आपण कायदेभंग करत राहिलो तर एक दिवस काय होईल, या देशामध्ये अराजकता निर्माण होईल, असा धोका त्यांनी त्या मेंटेनिंग डेमोक्रेसीमध्ये दिलेला आहे. म्हणून माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रोज शाळेमध्ये जनगण म्हणता, प्रतिज्ञा म्हणता, ती प्रतिज्ञा खऱ्या अर्थानं समजून घ्या. आपल्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोजरी यांनी सुद्धा एक छान राष्ट्रवंदना लिहिलेली आहे. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म अरुपंथ पक्ष को दिल से रहे प्यारा, विजयी हो भारत देश हमारा. बोलो फिर से, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे, जय हिंद, जय भारत. प्राध्यापक रवींद्र कट्टे सर यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. धरुणी छत्र सावली, मायभूमीच्या शिरी, हा युगे युगे उभा अचर राज हेमगिरी, चरणी अर्घ्य द्यावया सिंधू लहरी उसळती, ही अडाणी संस्कृती, ही अनंत भारती, रोज अरुण चंद्रमा आरती सोगवती. या भारतीय संस्कृतीने संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिलेला आहे. अधरी आमुच्या सदा मंत्र शांतीचा असे, कधीही मानवास हवे वैर आमुचे नसे, अंतरात अस्मिता परी सदैव जागती, ही अनादी संस्कृती अनंत भारती, रोज अरुण चंद्रमा आरती सोगवते, अशी आपली भारतीय संस्कृती आहे. यानंतर कार्यक्रमाध्यक्ष माननीय श्री खुशालजी पिल्लारे साहेब, गटविकास अधिकारी पंचायत समितीवरून हे अध्यक्ष मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर समारोप. धन्यवाद. माननीय श्री खुशालजी पिल्लारे साहेब, गटविकास अधिकारी पंचायत समितीवरून. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, तसेच पत्रकार, सर्व शिक्षकवृंद आणि बालगोपाल, आज आपण वंदे मातरम गीताला पूर्ण 150 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्तानं शासनाच्या मार्गदर्शनानुसार आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
आज आपण सर्वजण एका अत्यंत अशा गौरवशाली क्षणाचे साक्षीदार आहोत. आपल्या राष्ट्रीय गीत वंदे मातरमला पूर्ण 150 वर्ष होत आहे. वंदे मातरम हे केवळ 2 शब्द नाहीत, तर संपूर्ण भारत मातेप्रती असलेले आदर, प्रेम आणि त्यागाची भावना आहे. या 2 शब्दांनी असंख्य भारतीयांच्या अंतःकरणात देशभक्तीच्या ज्योत प्रज्वलित केली आहे आणि स्वातंत्र्य लढ्यात प्रेरणा दिलेली आहे. या गीताची निर्मिती बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीत केली. त्या काळात भारत गुलामगिरीत होता. ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लोकांमध्ये राष्ट्रप्रेम जागवण्याची गरज होती आणि अशा वेळी बंकिमचंद्रजी यांनी आपल्या लेखणीतून हे अमर गीत निर्माण केले. वंदे मातरम म्हणजे हे मातृभूमी तुला वंदनम या गीतातील प्रत्येक ओळ मातृभूमीच्या सौंदर्याचे आणि शक्तीचे वर्णन करते. सुजलाम सुफलाम मलयज शीतला शस्यश्यामला मातरम या ओळीमध्ये भारताचे निसर्ग संपदेचे, संस्कृतीचे आणि आई समान मातृभूमीच्या महानतेचे दर्शन घडते. स्वातंत्र्य लढ्यात वंदे मातरम हे घोषवाक्य बनले. लाठ्या गोळ्या झेलणारे स्वातंत्र्य सैनिक या गीताने प्रेरित झाले आणि आज 150 वर्ष पूर्ण नंतरही हे गीत आपल्या मनात देशभक्तीची भाषा जागवते. ती आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे आणि अस्तित्वाचे प्रतीक आहे. आपण आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी, तिच्या प्रगतीसाठी, एकतेसाठी आणि सन्मानासाठी प्रयत्न करणार आहोत. चला तर मग आज द्या वंदे वंदे. मला आयोजकांनी इथं अध्यक्षस्थान दिलं आणि बोलण्याची संधी दिली, तर मी आयोजकांचे सुद्धा आभार मानतो आणि मी माझे थोडक्यात 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. हसून जगता येण्यासारखे असे काही क्षण असतात आणि अशा काही क्षणांचे आपल्यावरती ऋण असतात. ऋण व्यक्त करण्याकरता मी निमंत्रित करतो आदरणीय श्री निलेश गायकी सर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरून. उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामधील संपूर्ण तालुका स्तरामध्ये, जिल्हा स्तरावर समूह वंदे मातरम समूह गायन गीताचे आयोजन केलेले होते. त्या कार्यक्रमाकरिता तालुकास्तरीय समिती स्थापन गठीत करण्यात आली होती. त्या समितीचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे तहसीलदार श्री शेळके सर आणि बाकीचे सदस्यगण त्यामध्ये होते. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माननीय कुशाल पिलारे सर व्हिडिओ यांचा दैनंदिन व्यस्त कार्यक्रमामधून त्यांनी आपल्याला वेळातला वेळ देऊन या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. त्याचबरोबर त्यांनी मोलाचं आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी पूर्ण या कार्यक्रम आयोजन समितीच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून
आपल्या वरुड तालुक्याचे तहसीलदार श्री रामदासजी शेडके सर यांनी सुद्धा आपल्या व्यस्त दिनचर्येतल्या कार्यक्रमाला थोडासा मोलाचा वेळ दिला आणि आपल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून आपल्याला बहुमूल्य मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आयोजन समितीच्या माध्यमातून मी त्यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले माननीय प्राध्यापक श्री अरविंद तट्टे सर यांनी आपल्याला वंदे मातरम गीताचं बहुमूल्य मार्गदर्शन केलं आणि त्या गीतापासून स्वातंत्र्यापूर्वीसुद्धा आपल्याला प्रेरणा मिळाली होती आणि ती प्रेरणा टिकवून राहावी असं योग्य ते आपल्याला मार्गदर्शन करून आपल्याला वेळ दिला. त्याबद्दल मी सुद्धा त्यांचे धन्यवाद मानतो. तसेच वासनिक सर, पंकज चव्हाण सर, नायब तहसीलदार विजय आडे सर, सर्वात महत्त्वाचं ज्यांनी आम्हाला एका हाकेच्या शब्दावर एवढं मोठं प्रांगण उपलब्ध करून दिलं. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवश्यक असणारं सर्व मनुष्यबळ, त्यांचा शिक्षकीय वृंद, स्टाफ, कार्यालयीन कर्मचारी आणि या कार्यक्रमामध्ये ज्या दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या, एक होतं सामूहिक गायन आणि दुसरी होती एकांकिका. याच्यासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे उईके सर, गायकवाड मॅडम आणि त्यांच्या चमूंनी आम्हाला बहुमूल्य असं वेळ दिला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी मदत केली. त्याबद्दल मी सरांचे सुद्धा आभार मानतो, त्या पूर्ण शिक्षक वृंदाचे सुद्धा आभार मानतो. तसेच मंचकावर उपस्थित इतर मान्यवर, पत्रकार, त्यानंतर आंडे सर, संजय खासबागे सर, त्यानंतर हांडे सर, प्राचार्य सीताराम चौधरी महाविद्यालय वरुड आणि इतर मान्यवर यांनी आपला वेळातला वेळ देऊन आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आपल्या येण्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला. त्याबद्दल मी आयोजन समितीच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाकरिता साऊंड सर्व्हिस ही आवश्यक होती, त्यानुसार त्या साऊंड सर्व्हिसवाल्यांचे आणि त्यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचा कार्यक्रमातला भाग म्हणजे प्रेक्षकगण, सगळ्या विद्यार्थ्यांनी एवढ्या उन्हामध्ये हा कार्यक्रम शांततेने ऐकून घेतला, त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार मानतो. आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनेनं होईल, त्यापुढील मार्गदर्शन सर करतील. सर्वजण कृपया आपापल्या जागेवर राष्ट्रवंदनेकरता उभे राहा. अध्यापक, शिक्षक, बंधू भगिनी, विद्यार्थी मित्रांचे मी आयोजन समितीच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. एक साथ सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म अनुकंप को दिल से रहे प्यारा. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. की माता मंगल की दिगराने
रुबोदशाने उतड्या दास कहे स्फूर्ति हो सबको भक्ति कराए विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा से सदा सुखी हो भारत देश वंदे वंदे भारत माता की भारत माता की भारत माता की एक साथ विश्राम. मान्यवर श्री तहसीलदार साहेब यांच्या सूचनेनुसार आजचा हा कार्यक्रम नियोजित समारोप झालेला आहे. साहेब अतिशय वेळेचा आपण 10:35 झाले, आपले 10:50 होते आणि सरांचं तेच म्हणणं होतं, आमच्या मुलांचा विचार होता. तर भारतीय वेळेनुसार जर कुठली गाडी 1 तास 2 तास, परंतु हा कार्यक्रम अतिशय साहेबांच्या सूचनेनुसार आणि शासनाच्या निर्देशानुसार आपण अतिशय वेळेत घेतलेला आहे. धन्यवाद. सर्व विद्यार्थी पुरचे तुमचे आभार.